की तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम करता, विश्वास ठेवता आणि त्या विश्वासामुळे मोहन अण्णा अंबर्डे 15 दिवसात आमदार झाले. अडकोणी नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सिडको हाडको परिसर बऱ्याच दिवसापासून विकास कामापासून वंचित असल्यामुळे सिडको हाडको परिसरात विविध कामांचा शुभारंभ दिनांक 28 मार्च रोजी संपन्न झाला. विविध विकास कामाचे व जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. युवक काँग्रेस नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सतीश बसवदे व काँग्रेस कमिटीच्या वतीने जवळपास 100 किलोच्या गुलाबांच्या फुलांचा हार स्क्रीनद्वारे घालून नामदार अशोक चव्हाण व मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विविध विकास कामांसाठी व सिडको हाडको भागातील अंतर्गत रस्ते बांधकामासाठी 17 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि सिडको हाडको परिसराच्या विकास कामासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले. तर विविध विकास कामांच्या सभेचा कार्यक्रम दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिजाऊ सृष्टी येथे आयोजित करण्यात येणार आहे असा गाजावाजा व चर्चा होती. त्यामुळे सकाळी 10 वाजता कार्यक्रम आहे असे समजून बरेच कार्यकर्ते जिजाऊ सृष्टी येथे नामदार अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठमोठे हार घेऊन येत होते. परंतु जिजाऊ सृष्टी प्रांगणात कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे बरेच कार्यकर्ते निराश होऊन वापस गेले. तर हाच कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता हाडको बस स्टॉप परिसरामध्ये आयोजित करण्यात आला. तर या कार्यक्रमाची सुरुवात रात्री 8 वाजता झाली. नामदार अशोक चव्हाण आगमन बरेच दिवसाच्या नंतर सिडको हाडको परिसरात झाल्यामुळे येथील बऱ्याच कार्यकर्त्यांनी नामदार अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठमोठे हार आणले होते. परंतु कार्यक्रमाला उशीर होत असल्यामुळे नामदार अशोक चव्हाण कोणाचेही हार स्वीकारले नाहीत. नामदार अशोक चव्हाण आदेशानुसार थेट कार्यक्रमास सुरुवात केली. परंतु काही कार्यकर्त्यांनी थेट स्टेजवर जाऊन नामदार अशोक चव्हाण घालून स्वागत केले. परंतु बऱ्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांना प्रयत्न करूनही देखील त्यांना स्टेजवर नामदार अशोक चव्हाण पर्यंत पोहोचता आले नाही. तर सकाळी कार्यक्रम असल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या हारांचे ऑर्डर एक दिवस आधी तर काहींनी सकाळीपासून हार घेऊन ठेवले होते. परंतु इतर बऱ्याच वरिष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणलेले 2-2 हजाराची मोठमोठे गुलाबाच्या फुलांचे हार अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीचे भाग्य समजून आणलेले हार आपल्या गाडीवर टाकले. यामुळे मागील 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सभेच्या कार्यक्रमाची केलेली हेडसानीतून तर नामदार अशोक चव्हाण साहेबांनी कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारण्यास केलेली मनाई यामुळे सिडको हाडको परिसरातील बरेच निष्ठावंत वरिष्ठ कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले. तर सिडको हाडको परिसरामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या गटातटामुळे 40 वर्षापासून कार्यरत असलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र परेशानी होत आहे. तर आम्ही अशोकराव चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला नवीन पदाधिकाऱ्यांची काहीही अपेक्षा नाही असे समजून ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून हळूवार सुरू निघत होता. परंतु इतर सामान्य जनतेचे काय हा मोठा प्रश्न सामान्य जनतेसमोर पडला आहे. नामदार अशोक चव्हाण साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून सिडको हाडको परिसरातील जनतेने 17 दिवसात आमदार करण्यासाठी मोहन अण्णा अंबर्डे यांना साथ दिली होती. परंतु सिडको हाडको परिसरात काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गटातटामुळे पुढील काळात काय होईल याचे सांगता येत नाही असे सामान्य जनतेतून सूर उमटत आहेत. तर 40 वर्षापासून निष्ठावंतपणे काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी एकदा तरी संवाद साधून बैठक घ्यायला हवी असा सूर निघत आहे. पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत. विविध विकास कामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी होणाऱ्या या भरगच्च अशा उत्साहामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सिडकोच्या या प्रांगणामध्ये
नेहमीपेक्षा अति उत्साहामध्ये आज आपण पाहतोय की तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम करता, विश्वास ठेवता आणि त्या विश्वासामुळे मोहन अण्णा अंबर्डे 15 दिवसात आमदार झाले. नशीबवान माणूस आहे बघा. आणि 15 दिवसात आमदार झाले आणि नांदेडला 150 कोटी आणले. त्यामुळे नांदेडच्या विकासात्मक कामाला कधीही आम्ही कमी पडलो नाही आणि पडणार नाही ही ग्वाही देण्याकरता मित्र हो मी आज आपल्या समोर नतमस्तक होण्याकरता सिडकोवासियांचे या ठिकाणी अभूतपूर्व स्वागत स्वीकारण्याकरता आणि इथे भले मोठे हार इथे घातलेले भले मोठे हार स्वीकारत असताना मला जाणीव आहे की प्रत्येक हाराच्या मागे सिडकोवासियांच्या भावना आहे, त्यांचं प्रेम आतोनात त्याच्या मागचे आहे, हे मी कधी विसरू शकणार नाही. आणि मी नेहमीच आजवरच्या माझ्या सिडकोमध्ये ज्या वेळेस मी आलो त्यावेळेस सिडकोवासियांना दिलासा देण्याचं काम, या सिडकोला असं वाटू नये की आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे, आमच्याकडे कोणी पाहत नाही, म्हणून काँग्रेसचा आमदार या ठिकाणी आपण निवडून दिला आणि अशा ह्या आमदारांच्या माध्यमातून सिडकोच्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा मोहन अण्णा अंबर्डे यांच्या माध्यमातून अतिशय महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून एकही दिवस स्वस्थ न बसता प्रत्येक कामाला चालना देण्याचं काम मोहन अण्णांनी आतापर्यंत केलेलं आहे. नांदेडमध्ये आज सिडकोमध्ये हडको बस स्टँड, नांदेड प्रभाग क्रमांक 19 आणि 20 यामध्ये जवळपास 12 कामं 14 कोटी 70 लाखाची 12 कामं. जोरदार टाळ्या मारा, का सोपं काम आहे 14 लाख. आता 100 कोटीच्या खाली टाळ्या मारत लोकांना आता 5-50 कोटी सवय राहिली नाही. नांदेडवासियांना 100-150 कोटीच्या वरच लोक टाळ्या मारतात. सवय लावली. हडको बस स्टँड जे जवळपास 12 कामे, मी काही नाव सगळी वाचून दाखवत नाही. रोड नंबर 30 वसरणी रोड ते साईबाबा मंदिर, वाघाळा महानगरपालिकेतील कवठा गावठाण वसाहतीमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवणे, महापालिका हद्दीतील वसरणी गावठाण पासून मूलभूत सुविधा पुरवणे, असर्जन गावठाण, सिडको भागातील कलंत्री हॉस्पिटल ते ज्ञानेश्वर बस स्टॉप, हडको भागातील पाण्याची टाकी ते वाघाळा मुख्य रस्त्यापर्यंत, उस्माननगर मुख्य रस्ता ते हडको शिवाजी उद्यानापर्यंत, सिडको उस्माननगर रोड ते कुसुमताई शाळा, हडको शिवाजी उद्यान ते कुलते ज्वेलर पर्यंत, महानगरपालिका हद्दीतील गाव वाघाळा गावठाण व वसाहतीमध्ये मूलभूत सुविधा पुरवणे, महापालिका हद्दीतील असदवन गावठाण व वसाहतीमध्ये मूलभूत सुविधा पुरवणे, सिडको भागातील नवीन वसाहतीमध्ये नवीन खडीकरण करून रस्ता घेणे, जवळपास अशा प्रकारची ही 12 कामं. आणि नंतर वॉर्ड नंबर प्रभाग 19-20 मध्ये अजून 24 कामं ज्याची किंमत 3 कोटी 8 लाखाची आहे. म्हणजे हे 14 अधिक 3 14 70 अधिक 3 म्हणजे 14 3 17 आसपास ही सगळी कामं, ही सगळी यादी जी आहे 24 ती काय मी सगळी वाचून दाखवू शकत नाही. पूर्ण यादी ही 24 कामाची यादी या तुमच्या भागातली आहे. त्यामुळे नुसती घोषणा किंवा नारळ नाही. हा हार बघितला तुम्ही घातलेला, त्या हाराच्या बरोबर क्रेन सुद्धा आली आहे इकडे. उद्या सकाळपासून कामाला सुरुवात होणार. म्हणजे फक्त घोषणा नाही, फक्त नारळ नाही, इथे प्रत्यक्षात कामाला उद्यापासून सकाळपासून सुरुवात. आजच केलं असतं. सकाळी मी ठरवलं, आई तुळजाभवानीचं दर्शन सकाळी घेतलं, मला यायला दुपार झाली, पेपरवरून छापून दिलं एडिशन मध्ये आजच्या. तुळजापूरला गेल्यामुळे आजचे कार्यक्रम उशिरा, पण कार्यक्रम उशिरा झाला तरी हरकत नाही. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आजच्या या मंगलमय दिवशी
आईचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण नांदेड शहरामध्ये आज जोरदारपणे जे शब्द मी दिलेला आहे त्या शब्दाची पूर्तता करण्याचं काम मित्र मी करत आहे. आज हे फक्त 150 कोटी हा विषय नाही आहे. नांदेड शहरातले प्रमुख रस्ते 750 कोटी रुपयांचे, म्हणजे ते 750 आणि हे 150. हे 750 अगोदर मंजूर झालेत, हे 150 म्हणजे 750 अधिक 150 म्हणजे 900 कोटी. आणि मोहन अण्णांनी आता मला आठवण करून दिली की PWD करून अजूनही सिडकोच्या या भागामध्ये 68 कोटीचे रुपये PWD कडे मंजुरी करता आता होऊन जाईल. माझी सही झाली की झालं सगळं, चिंता करू नका, आता सही करतोय. त्यामुळे तुम्ही पाहाल आता कामं सुरू झालेत. त्या सगळ्या आंबेडकर चौकापासून नांदेडपर्यंत काम सुरू झालंय. इकडे बालाजी जाधवांच्या घरापर्यंत चालू आहे, म्हणजे घराच्या बाहेरून लांबून असं घरात नाही चालू, असं बाहेरून चालू आहे. सगळी कामं प्रत्यक्षात जरा चक्कर मारा, बघा तुम्ही, तुम्हाला कळेल की नांदेडमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे जोरदारपणे रस्त्याचं काम आज जवळपास 12-13 वर्ष झाली. मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान असताना ते जवळपास 2,000 ते 2,500 कोटी नांदेडसाठी दिले. आणि आज पुन्हा एकदा आपली महाविकास आघाडीला 12-13 वर्षानंतर पुन्हा ही संधी माझ्याकडे आली आणि पुन्हा नांदेड शहरामध्ये आज जोरदारपणे ही सगळी कामं होऊ लागलेली आहे. मित्र, फक्त एवढाच विषय नाही, तुमच्या सिडकोमध्ये स्मशानभूमी सुद्धा अद्ययावत करण्याच्या बाबतीमध्ये मी निर्णय घेतलेला आहे. मला कल्पना आहे, लोक सांगतात साहेब आमच्याकडे बाकी सर्व ठीक आहे परंतु स्मशानभूमी आमची बरोबर नाही. मी ते मागवलं, माहिती घेतली, तुम्ही बघाल येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये स्मशानभूमीचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने करू. अर्थात हा विषय काही चर्चेचा नाही, परंतु शेवटी ज्या माणसाला निरोप देण्याकरता आपण जातो, व्यवस्थित जागा बसायला असली पाहिजे, अंतविधीला जागा चांगली असली पाहिजे. अशा अनुषंगाने सिडकोच्या भागामध्ये आपण स्मशानभूमीचं काम मित्र हाती घेतलेलं आहे. त्यामुळे नांदेड शहराला एक आगळं वेगळं महत्व आहेच, पहिल्यापासून आहे. आता सिडकोच्या परिसरामध्ये कवठ्यामध्ये 100 एकर जागा सरकारने घेतली आहे आणि नांदेड शहरातले सगळे कोर्टाचे बिल्डिंग आहेत ना, आपली कोर्टाची बिल्डिंग, ती सुद्धा कवठ्यामध्ये आता येणार आहे. 100 कोटी रुपयाची एक बिल्डिंग, दुसरी बिल्डिंग 100-125 म्हणजे दोन्ही मिळून 250 कोटी रुपयाचे दोन्ही मोठी कोर्टाच्या बिल्डिंग आता सिडकोच्या त्या कवठ्याच्या परिसरामध्ये मित्र हो येणार आहे. त्यामुळे हे सगळे विषय यासाठी उल्लेख करत आहे की विकासाची कमतरता नाही आहे. सिडकोवासियांची एक अंतःकरणातली भावना आहे, त्याची मला जाणीव आहे, आणि ती म्हणजे घराचं ट्रान्सफरचं काम आपलं थोडंसं रुकलेलं आहे. एक बैठक घेतली मुंबईला, मी आणि मोहनअण्णा मुंबईला गेलो, बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये. अधिकारी राज्यमंत्री बोलून घेतले होते आणि मी त्यांना सांगितलं अनेक वर्षापासून लोकांची घर हस्तांतरणाचा विषय अडकलेला आहे. व्याज वाढत चाललंय, काही विषय आहे, हस्तांतर होत नाही, असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्ही चिंता करू नका, अशोक चव्हाण हा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे सगळे महत्वाचे विषय मार्गी लावूया. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचं सहकार्य हे नेहमी असंच मिळत राहावं. CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.